morning friends. Today we want to start with the next point, that is nothing but the regulation of breathing. In this sentence, the regulation of breathing, which contains the two words, that is the regulation and another one is the breathing. तर त्याच्यामध्ये ब्रीदिंग कशा पद्धतीने रेग्युलेट केलं जातं, कोणतीही गोष्ट जास्त किंवा कमी झाली तर त्याच्यामुळे बॅड इफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतात आणि म्हणून ते होऊ नये म्हणून ब्रीदिंग जे आहे तर ते रेग्युलेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्याच्याद्वारे ब्रीदिंग जे आहे तर ती नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याचा स्टडी आपल्याला या पॉइंटमध्ये करायचा आहे. त्याचं नाव आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. यू आर सिम्पली नोन अबाउट दी गॅस रेग्युलेटर. गॅस रेग्युलेटर तुम्ही ऐकलेलं असेल की ज्या ठिकाणी गॅसचं रेग्युलेशन होतं. तसंच आपण जे ब्रीदिंग करतोय, ब्रीदिंग म्हणजे आपण सांगितलं इट इज दी फिजिकल प्रोसेस इन विच दी इनहेलेशन ऑफ दी एअर अँड एक्सेलेशन ऑफ दी कार्बन डायऑक्साईड. इनहेलेशन करतो त्यावेळेस ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि एक्सेलेशन ज्या वेळेस करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो आपण बाहेर सोडतो. तर त्याला आपण ब्रीदिंग असं म्हटलं होतं. आणि नॉर्मली ह्युमन बिईंग जो आहे, अडल्ट ह्युमन बिईंग, तर त्याच्यामध्ये सिंगल ब्रीथ जे आहे तर ती पूर्ण होण्यासाठी 5 सेकंद जे आहेत तर ते लागतात आणि मग त्याच्यामधलं इनहेलेशन जे आहे तर त्याच्यासाठी 2 सेकंद लागतात आणि एक्सेलेशन जे आहे तर त्याच्यासाठी 3 सेकंद लागतात. असं मिळून टोटल एक ब्रीथ जे आहे, आपण ब्रीथ म्हणजेच काय ते पाहिलेलं आहे. सो सिंगल ब्रीथ इज नथिंग बट दी 1 इनहेलेशन अँड 1 एक्सेलेशन टू कंप्लीट 1 ब्रीथ. आणि मग ते कसं रेग्युलेट होतं तर त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो दी प्रोसेस ऑफ ब्रीदिंग विच इज रेग्युलेटेड बाय दी 2 कंपोनेंट्स. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे बघा, रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग विच इज कॅरीड आउट बाय दी 2 कंपोनेंट्स. आपल्या बॉडीमधले 2 कंपोनेंट जे आहेत की जे ब्रीदिंग जे आहे तर ते रेग्युलेट करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये न्यूरॉन्स ऑर नर्व सिस्टीम अँड सेकंड वन इज दी केमिकल कंपोनेंट. सो दीज आर दी 2 कंपोनेंट्स which play important role in the regulation of breathing. न्यूरॉन्स आपण 11वी मध्ये टिश्यूचे प्रकार पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यूरॉन नर्व टिश्यू आपण स्टडी केलेला आहे. फ्रॉम विच दी नर्व सिस्टीम विच इज फॉर्म. आपली जी नर्व सिस्टीम जी आहे ज्याला आपण चेतासंस्था असं म्हणतो तर ती न्यूरॉन पासून तयार होते. तर त्या न्यूरॉन जे आहे किंवा नर्व सिस्टीम जे आहे तर त्याच्याद्वारे ब्रीदिंग रेग्युलेट केलं जातं आणि दुसरा जो पार्ट जो आहे तर तो म्हणजे केमिकल्स की ज्याद्वारे ब्रीदिंग जे आहे तर ते रेग्युलेट केलं जातं. आता ह्या न्यूरॉन्स कुठं असतात मी तुम्हाला सांगितलं की दे आर प्रेझेंट इन दी नर्व सिस्टीम. नर्व सिस्टीमचे परत आपण ज्यावेळेस कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन चॅप्टरचा स्टडी करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण इन डिटेल पाहणार आहोत. परंतु याच्याशी रिलेटेड आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं सांगतो. नर्व सिस्टीम विच इज डिवायडेड इनटू मेनली 3 पार्ट्स. ह्युमन बिईंग मध्ये नर्व सिस्टीम 3 पार्ट मध्ये डिवाइड होते, सीएनएस, पीएनएस आणि एएनएस. सीएनएस फॉर सेंट्रल नर्व सिस्टीम, पीएनएस फॉर पेरिफेरल नर्व सिस्टीम अँड एएनएस फॉर ऑटोनॉमस नर्व सिस्टीम. तर त्यापैकी सीएनएस जे आहे विच इज प्रेझेंट ॲट दी सेंट्रल ॲक्सिस ऑफ दी बॉडी, त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा समावेश होतो. तर त्या सीएनएस मध्ये असणारे जे न्यूरॉन जे आहेत, ॲक्च्युअली ब्रेन मध्ये असणारे जे न्यूरॉन जे आहेत आपण परत पाहणार आहोत नर्व सिस्टीम मधला कोणता पार्ट त्या ठिकाणी ब्रीदिंग रेग्युलेट करतो. फक्त पहिल्यांदा एवढं लक्षात घ्या, दी रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग विच इज कॅरीड आउट बाय द 2 कंपोनेंट्स. सो दॅट इज नथिंग बट दी न्यूरॉन्स अँड केमिकल्स. आणि मग आता बघा, नॉर्मल अडल्ट पर्सन जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जो ब्रीदिंग रेट जो आहे सो विच इज अबाउट 12 टाइम्स पर मिनिट. म्हणजे साधारणतः एक व्यक्ती जो आहे तर एका मिनिटामध्ये किती वेळा ब्रीथ करू शकतो तर 12 वेळा ते साधारणतः ब्रीदिंग जे आहे म्हणजे एक इनहेलेशन एक एक्सेलेशन तर त्याला आपण सिंगल ब्रीथ असं म्हणतो. आणि असे एका मिनिटामध्ये किती ब्रीथ होऊ शकतात त्या व्यक्तीच्या 12 ब्रीथ जे आहेत तर त्या नॉर्मल अडल्ट पर्सन मध्ये होतात. आणि तेच जर आपण न्यू बॉर्न बेबी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 44 टाइम्स पर मिनिट एवढा ब्रीथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एका मिनिटामध्ये नॉर्मल पर्सन मध्ये 12 वेळे ब्रीदिंग होईल एका मिनिटामध्ये आणि न्यू बॉर्न बेबी जे आहे तर त्याच्यामध्ये 44 टाइम्स त्या ठिकाणी ब्रीदिंग होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही जी ब्रीदिंग प्रोसेस आहे आपण सांगितलं इट इज दी फिजिकल प्रोसेस बट इट इज दी इनव्हॉलंटरी प्रोसेस. इनव्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे काय की ही जी प्रोसेस जी आहे तर ते आपल्या मनानुसार होत नाही. काही वेळेस आपण ते थोड्याफार प्रमाणात कंट्रोल करू शकतो, परंतु आपण झोपलेलो असलो तरी आपली ब्रीदिंग चालूच असते. आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करत असतो त्यावेळी ब्रीदिंग चालूच असते. म्हणजेच ही जी प्रोसेस जी आहे तर ते आपल्या इच्छाशिवाय होते म्हणून त्याला इनव्हॉलंटरी प्रोसेस असं म्हणायचं. सो ब्रीदिंग इज अ
involuntary process. The steady rate of respiration which is controlled by the neurons which are located in the pons and medulla. आता बघा आपला जो स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन जो आहे, नॉर्मल रेट ऑफ रेस्पिरेशन जो आहे, तर तो कोणाद्वारे कंट्रोल केला जातो, विच इज कंट्रोल बाय दी न्यूरॉन्स. न्यूरॉन्स म्हणजे नर्व सेल्स की ज्या कुठे लोकेटेड आहेत, विच आर लोकेटेड इन दी पॉन्स अँड मेडुला. पॉन्स अँड मेडुला, सो दीज आर द पार्ट्स ऑफ ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम जो आहे, ब्रेन स्टेम म्हणजेच काय, तर साधारणतः आपण जर पाहिलं तर ब्रेन जो आहे तर त्याला आपण एन्सेफेलॉन असंही म्हणतो आणि त्या ब्रेन मध्ये आपण मेनली 3 पार्ट असलेले पाहायला मिळतात ब्रेनचे. ब्रेन इज मेनली डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स. 3 पार्ट पैकी फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन असे 3 पार्ट आहेत. हा पुढचा जो भाग आहे तर त्याला फोर ब्रेन असं म्हणायचं. मधला जो भाग आहे तर त्याला मिड ब्रेन असं म्हणायचं. म्हणजे जो इनविजिबल असलेला पाहायला मिळतो आतल्या साईडला, आणि त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे तर त्याला हाइंड ब्रेन असं म्हणायचं. आणि या ठिकाणी हा जो पार्ट जो आहे तर त्याला पॉन्स फायरुले असं म्हणायचं, which is the part of hind brain, as well as the lower part which is the elongation of pons, that is called as the medulla oblongata. तो जो पार्ट आहे तर त्याला medulla oblongata असं म्हणायचं. आणि मग pons fairule आणि medulla oblongata, so these are the parts of the hind brain, but they are collectively or togetherly called as the brain stem. त्याला brain stem असं म्हणायचं. आणि मग आपण काय सांगतोय की स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन जो आहे तर तो कोण कंट्रोल करतं, विच इज कंट्रोल बाय दी न्यूरॉन्स. न्यूरॉन्स द्वारे कंट्रोल केले जातात. तर कोणत्या न्यूरॉन्स द्वारे, दी न्यूरॉन्स विच आर लोकेटेड इन दी पॉन्स अँड मेडुला. म्हणजे हा पॉन्स वायरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे न्यूरॉन जे आहेत ज्याला आपण नर्व सेल्स असेही म्हणतो, तर त्याच्याद्वारे कंट्रोल केले जातात. आणि म्हणून मग पॉन्स आणि मेडुला, पॉन्स वायरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा, तर त्याला एकत्रित काय म्हणायचं, सो दे आर कॉमनली कॉल्ड एज द रेस्पिरेटरी सेंटर्स. लक्षात येतं, द रेस्पिरेटरी सेंटर्स आर नथिंग बट द रिजन और लोकेशन इन द ब्रेन्स where the respiration is regulated or the steady rate of respiration is regulated. So these parts are collectively called as the respiratory centers. लक्षात आलं, रेस्पिरेटरी सेंटर्स. आणि हे जे रेस्पिरेटरी सेंटर्स जे आहेत तर ते काय करतात, दे रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रीथिंग. म्हणजे ब्रीथिंगचा रेट जो आहे, मी तुम्हाला सांगितलं की अडल्ट पर्सन जो आहे नॉर्मल, तर त्याच्यामध्ये ब्रीथिंगचा रेट किती आहे, 12 टाइम्स पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये तो व्यक्ती साधारणतः 12 वेळा नॉर्मली ब्रीथ करू शकतो. एक ब्रीथ साठी मी तुम्हाला किती सांगितलं, तर त्याचा जो वेळ जो आहे सिंगल ब्रीथ साठी तर तो 5 सेकंद असलेला पाहायला मिळतो. आणि एका मिनिटामध्ये साधारणतः 12 वेळेस त्या ठिकाणी ब्रीथिंग त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. आणि त्याचा जो रेट जो आहे तर तो रेग्युलेट करण्याचं काम ह्या रेस्पिरेटरी सेंटरद्वारे केलं जातं. ॲज वेल एज डेप्थ ऑफ ब्रीथिंग, म्हणजे ब्रीथिंग किती डेप्थ मध्ये करायचं, तर तो जो रेट जो आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी रेग्युलेट करण्याचं काम रेस्पिरेटरी सेंटर्स द्वारे केलं जातं. रेस्पिरेटरी सेंटर्स म्हणजे काय, दी सेंटर्स which regulate the steady rate of respiration. रेस्पिरेशनचा स्टेडी रेट रेग्युलेट करणारे जी ब्रेन मध्ये असणारे सेंटर्स जे आहेत, कोणकोणते मी तुम्हाला सांगितलं, पॉन्स अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. सो दीज आर द पार्ट्स ऑफ ब्रेन स्टेम और दीज आर द पार्ट्स ऑफ हाइंड ब्रेन. मी तुम्हाला सांगितलं ब्रेनचे 3 पार्ट आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन म्हणजे खालच्या साईडचा पार्ट जो आहे ब्रेनचा, तर त्याला हाइंड ब्रेन असं म्हणायचं. आणि हा जो भाग आहे त्याला पॉन्स वायरोली आणि हा जो मेडुला ऑब्लॉंगेटा, की ज्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतात. सो दीज रेस्पिरेटरी सेंटर्स आर प्रेझेंट which regulate the rate of respiration as well as they control the rate of respiration and depth of the breathing, and due to that they are called as the respiratory centers. ठीक आहे. आणि मग ह्यूमन बीइंग मध्ये जर आपण पाहिलं तर ही जी रेस्पिरेटरी सेंटर जे आहे, सो विच आर मेनली डिवाइडेड इनटू 3 ग्रुप्स. किती ग्रुप मध्ये डिवाइड होतात, 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड होतात. त्याच्यामध्ये पहिलं सेंटर आहे तर त्याला इन्स्पिरेटरी सेंटर असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे सेंटर आहे तर त्याला इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर असं म्हणायचं. आणि तिसरं जे सेंटर आहे तर त्याला न्यूमोटॅक्सिक सेंटर असं म्हणायचं. सो दीज आर दी 3 सेंटर्स which are commonly called as the respiratory centers or the respiratory centers which are divided into 3 groups. These 3 groups are nothing but the inspiratory center, inspiratory and expiratory center and pneumotactic center. आता बघा inspiratory centers म्हणजे काय, the respiratory centers which regulate the inspiration, so these are called as the inspiratory centers.
which are present at the dorsal group of the neuron. मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये असणारा जो डॉर्सल ग्रुप न्यूरॉनचा जो आहे, डॉर्सल साइडला प्रेझेंट असणारा न्यूरॉनचा ग्रुप त्याला म्हणायचं डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन which is present in the मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणजे या भागामध्ये मेडुला मध्ये हे इन्स्पिरेटरी सेंटर जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर जे आहे which is present at the ventrolateral group of the medulla oblongata. मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये असणाऱ्या ventrolateral न्यूरॉन जे आहे तर त्या ठिकाणी हा इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये बघा अपन्यूस्टिक सेंटर इन दी मेडुला इज अँटीगोनास्टिक टू दी न्यूमोटॅक्सिक सेंटर्स. म्हणजे अपन्यूस्टिक सेंटर हे मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये जे असणारं न्यूमोटॅक्सिक सेंटर जे आहे तर अगदी त्याच्या विरोधात काम करताना पाहायला मिळतं. सो विच कंट्रोल दी नॉर्मल रॅपिड मूवमेंट ऑफ दी आय. आयबॉल जो आहे किंवा नॉर्मल मूवमेंट जे आहे आयबॉल मध्ये असणारी, त्याचबरोबर म्हणजे त्या ठिकाणी रॅपिड मूवमेंट ऑफ स्लीप जे आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम करतं. त्याचबरोबर विकफुलनेस. विकफुलनेस म्हणजेच काय तर बघा आपण गाढ झोपणं असं त्याला म्हणतो किंवा सॉरी आपण ज्या वेळेस म्हणजे जागसुद्धा आपली झोप असं आपण म्हणतो. म्हणजे कुणी हाक मारले तरी आपल्याला लगेच झोपेतून आपण उठतो तर ती जो झोप जी आहे तर त्याला आपण विकफुलनेस असं म्हणायचं. आणि रॅपिड मूवमेंट ऑफ दी आय स्लीप म्हणजेच काय तर आपण एकदम खोलवर झोपलेलो असतो, आपल्याला कुणी हाक मारले तरी आपल्याला ते लक्षात येत नाही लवकर तर त्याला आपण काय म्हणतो विच इज कॉल्ड एज दी रॅपिड मूवमेंट आयबॉल स्लीप त्याला आपण म्हणतो. तर ते जे कंट्रोल करण्याचं काम जे आहे तर ते इन्स्पिरेटरी अँड एक्सपिरेटरी सेंटर जे आहे. So these inspiratory as well as inspiratory and expiratory centers which are present in the medulla oblongata of the brain. ब्रेन मध्ये असणारा मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे त्याला आपण रेस्पिरेटरी सेंटर असं म्हणतो तर त्या ठिकाणी ते प्रेझेंट आहे. आणि तिसरं जे सेंटर आहे तर त्याला म्हणायचं न्यूमोटॅक्सिक सेंटर. हे जे न्यूमोटॅक्सिक सेंटर जे आहे which is present in the pons. pons फायलोजी आहे हा जो भाग जो आहे ते त्याच्यामध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटर जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. So which limits the inspiration. Inspiration कंट्रोल करण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जाईल. which also control the slow wave sleep. slow wave sleep जे आहे तर ती सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल केली जाते as well as the rapid eye movement sleep. rapid eye movement sleep जे आहे तर ती कंट्रोल करण्याचं काम जे आहे तर ते न्यूमोटॅक्सिक सेंटर द्वारे केलं जातं. सो ड्यूरिंग दी इन्स्पिरेशन आता बघा ही जी प्रोसेस जी आहे इन्स्पिरेशनची तर रेस्पिरेशन म्हणजे ब्रीथिंगची तर त्यावेळेस बघा ज्यावेळेस इन्स्पिरेशन होतं ड्यूरिंग इन्स्पिरेशन लंग्स एक्सपांड टू दी क्रिटिकल पॉइंट. म्हणजे ज्यावेळेस आपण बघा श्वास आतमध्ये घेतो तर त्यावेळेस लंग जे आहेत तर ती डिफ्लॅटेड झालेली थोडीशी त्या ठिकाणी फुगलेली आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरली की फुगा एक्सपांड होतो तसंच इन्स्पिरेशनच्या वेळेस लंग जे आहेत सो दीज लंग्स एक्सपांड टू दी क्रिटिकल पॉइंट. क्रिटिकल पॉइंट पर्यंत ती एक्सपांड झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे काय होतं ड्यू टू दॅट दी स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट्स. लंग्स मध्ये असणारे जे स्ट्रेच रिसेप्टर जे आहेत तर त्या ठिकाणी स्टिम्युलेट होतात. आता रिसेप्टर कोणाला म्हणायचं दी पार्ट ऑफ दी बॉडी ऑर सेल ऑर्गन ऑफ दी बॉडी विच रिसीव दी स्टिम्युलस. जो स्टिम्युलस रिसीव्ह करतो तर त्याला रिसेप्टर असं म्हणायचं. तर लंग्स त्या ठिकाणी एक्सपांड झाले की स्ट्रेच रिसेप्टर त्या ठिकाणी स्टिम्युलेट होतात अँड विच जनरेट दी इम्पल्स. आणि त्याच्याद्वारे काय केलं जातं इम्पल्स जे आहे तर ती जनरेट केली जाते अँड विच इज सेंड along the vagus nerve to the expiratory center. आणि त्याच्यानंतर मग ती जी तयार केलेली इम्पल्स जे आहे जनरेट झालेली इम्पल्स जे आहे तर आपण वेगवेगळ्या 12 नर्व्सचा स्टडी करणार आहे. क्रेनियल नर्व ज्या नर्व्स विच आर फॉर्म फ्रॉम दी क्रेनियम ऑर ब्रेन सो दीज आर कॉल्ड एज द क्रेनियल नर्व. त्यापैकी वेगस नर्व जे आहे तर त्या वेगस नर्व थ्रू ही जे इम्पल्स जे आहे स्ट्रेस रिसेप्टरने तयार केलेली इम्पल्स सो दॅट इम्पल्स विच इज sent along the vagus nerve to the expiratory center. expiratory centers कडे त्या ठिकाणी जी इम्पल्स जे आहेत तर ती पाठवले जाते. सो इट देन सेंड आउट टू दी इनहिबिटरी इम्पल्सेस. आणि त्याच्यानंतर मग एक्सपिरेटरी सेंटर द्वारे काय केलं जातं ती जी इम्पल्स जी आहे तर ती सेंड आउट केली जाते कुठं इनहिबिटरी इम्पल्स कडे टू दी इन्स्पिरेटरी सेंटर्स. इन्स्पिरेटरी सेंटर जे आहे तर त्याच्याकडे पाठवले जातात. आणि त्याच्यानंतर मग इन्स्पिरेटरी मसल जे आहेत विच बिकम्स रिलॅक्स अँड एक्सपिरेशन फॉलोज. म्हणजे स्ट्रेच रिसेप्टरने तयार केलेली जी इम्पल्स जी आहे तर ती इम्पल्स
त्या ठिकाणी असणारे वेगस नर्व जे आहेत तर त्याच्याद्वारे एक्सपिरेटरी सेंटरकडे पाठवले जाईल आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी इनहिबिटरी इम्पल्स जे आहे तर ती जनरेट होऊन ती कुठे पाठवली जाते इनहिबिटरी सेंटर्सकडे आणि त्याच्यामुळे इन्स्पिरेशन मसल जे आहे तर त्या रिलॅक्स होतात आणि त्याच्यानंतर एक्सपिरेशन प्रोसेस जे आहे तर ती फॉलो केली जाते. सो एअर लीव्स द लंग्स ड्यूरिंग दी एक्सपिरेशन आणि त्याच्यामुळे काय होतं तर ज्यावेळेस एक्सपिरेशन होईल तर त्यावेळेस आपल्या बॉडीमधली जी एअर जी आहे लंग्स मधली तर ती एक्सपिरेशन म्हणजे बाहेर फेकलेली आपल्याला पाहायला मिळते अँड ड्यू टू दॅट दी लंग्स बिकम डिफ्लॅटेड. लंग्स जे आहेत तर ते डिफ्लॅट होताना पाहायला मिळते. त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी स्ट्रेच रिसेप्टर जे आहेत विच आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड म्हणजे परत ते जास्त वेळासाठी स्टिम्युलेट होणार नाही आणि त्याच्यानंतर मग परत नेक्स्ट जी प्रोसेस जी आहे इन्स्पिरेशनची आणि एक्सपिरेशनची म्हणजेच ब्रीदिंग जी आहे तर ते पुढचं ब्रीथ चालू होताना पाहायला मिळतं आणि तो जो फिनॉमिनॉन जो आहे तर त्याला काय म्हणलेलं आहे विच इज कॉल्ड एज दी हिअरिंग ब्रुगर रिफ्लेक्स. त्यालाच आपण काय म्हणतो विच इज कॉल्ड एज दी हिअरिंग ब्रुगर रिफ्लेक्स. आलं लक्षात. म्हणजे हे जे रेस्पिरेशन जे आहे तर ते कुणाद्वारे ब्रीदिंग कुणाद्वारे रेग्युलेट केलं जातं विच इज रेग्युलेटेड बाय दी न्यूरॉन्स अँड केमिकल्स. आपण फक्त न्यूरॉन्स बद्दल आता पाहतोय की न्यूरॉन जे आहे तर त्याच्याद्वारे कसं ब्रीदिंग जे आहे तर ते कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हिअरिंग ब्रुगर्स. Now we will study hearing brewer reflex. So these hearing brewer reflex which play important role in the control of depth and rhythm of the breathing. Breathing ची depth आणि rhythm जो आहे तर तो कंट्रोल करण्यामध्ये ही hearing brewer reflex जे आहे तर ती महत्त्वाचा रोल प्ले करते. as well as it also prevent lungs from inflating. लंग जे आहेत तर ती इन्फ्लॅटिंग पासून प्रिव्हेंट करण्याचं काम या ठिकाणी या हेअरिंग ब्रुअर रिफ्लेक्सद्वारे महत्त्वाचा रोल प्ले केला जातो टू प्रिव्हेंट टू दी पॉइंट ऑफ दी बस्टिंग. म्हणजेच काय कधी कधी बघा ज्यावेळेस आपण श्वास घेतो कधी काही वेळेस बघा श्वास कोणतो असं आपण म्हणतो तर इन्फ्लॅटेड झालेलं लंग जे आहे किंवा डिफ्लॅटेड झालेलं लंग जे आहे इन्फ्लॅटेड झाला आणि जास्तीत जास्त एअर जर जास्त भरला तर त्यामुळं लंग जे आहे तर ती बस्ट होऊ शकतात आणि म्हणून मग लंगचं इन्फ्लॅटेशन असेल किंवा डिफ्लॅटेशन असेल तर त्याच्यामध्ये ही हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जे आहे तर ती महत्त्वाचा रोल प्ले करते. सो इट ऑल्सो प्रिव्हेंट लंग्स फ्रॉम दी इन्फ्लॅटिंग टू दी पॉइंट ऑफ बस्टिंग. बस्टिंग ते होऊ नये त्यासाठी इन्फ्लॅटिंग जे आहे तर त्याच्यावरती कंट्रोल ह्या हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स असतं. त्याच्यानंतर इट कंट्रोल दी व्हॉलंटरी कंट्रोल ऑफ दी ब्रीथिंग बाय दी रेस्पिरेटरी सेंटर्स कनेक्टेड विथ दी सेरेब्रल कॉर्टेक्स. आता जी रेस्पिरेटरी सेंटर जे आहेत की जी सेरेब्रल कॉर्टेक्सला कनेक्ट झालेली पाहायला मिळतात. आपण सांगितलं देर आर रेस्पिरेटरी सेंटर्स विच आर प्रेझेंट इन दी पॉन्स अँड मेडुला ऑब्लांगेटा. 3 रेस्पिरेटरी सेंटर्स आपण सांगितलं इन्स्पिरेटरी त्याच्यानंतर इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी आणि न्यूमोटॅक्सिक. तर ही जी रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत विच आर कनेक्टेड टू दी सेरेब्रल कॉर्टेक्स. आपण सेरेब्रम म्हणजे फोरब्रेनचा पार्ट आहे की जो आपल्याला लार्ज पार्ट असलेला पाहायला मिळतो आणि तो लार्ज जो सेरेब्रमचा पार्ट जो आहे तर तो 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे कॉर्टेक्स आणि मेडुला. आउटर भाग जो आहे तर त्याला कॉर्टेक्स असं म्हणायचं सेरेब्रल कॉर्टेक्स आणि इनर भाग जो आहे तर त्याला मेडुला असं म्हणायचं. सो दिस व्हॉलंटरी कंट्रोल जो आहे तर तो ब्रीदिंगचा त्या ठिकाणी म्हणजे हे रेस्पिरेटरी सेंटर्स सेरेब्रल कॉर्टेक्सला कनेक्ट झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्या सहाय्याने हे व्हॉलंटरी कंट्रोल जो आहे ब्रीदिंगचा बघा कधी कधी आपण काही क्षणासाठी आपले ब्रीथ जे आहे तर ते स्टॉप करू शकतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये पोहत असता तर पाण्यामध्ये आतमध्ये बुडल्यानंतर आपण श्वास आतमध्ये घेऊ शकत नाही आणि त्यावेळेस काही वेळासाठी आपण श्वास आपला रोखून धरू शकतो तर त्याला व्हॉलंटरी कंट्रोल असं म्हणायचं. तसं तर आपण सांगितलं ब्रीदिंग इज दी इनव्हॉलंटरी प्रोसेस. मी जर म्हणलं आज दिवसभर मला ब्रीदिंग करायचंच नाही पूर्णपणे स्टॉप करायचं तर असं होऊ शकतं का नाही. तर काही वेळासाठी आपण ते कंट्रोल करू शकतो तर त्याला व्हॉलंटरी कंट्रोल असं म्हणायचं. तर तो त्याच्यासाठी आपल्याला हे हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जे आहे तर ती महत्त्वाची करू शकते. देन इट प्रिव्हेंट दी वॉटर ऑर इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम दी एंट्रिंग इनटू दी लंग्स. त्याचबरोबर हे जे हिअरिंग ब्रुअर रिफ्लेक्स जे आहे तर त्याचा उपयोग कशासाठी होतो तर काही वेळेस बघा मी आतून परत तेच उदाहरण सांगतो. आपण ज्यावेळेस पोहत असतो तर त्यावेळेस पाण्यामध्ये बुडल्यानंतर आपण श्वास घेणं बंद करतो थोडा वेळ जो आपण आणि त्याच्यानंतर पाण्याच्या बाहेर आल्यावर श्वास घेतो. जर पाण्यात श्वास घ्यायला गेलो आपण तर पाणी आपल्या नाकामध्ये जाऊ शकतं
आणि म्हणून मग हे हिअरिंग ब्लोअर रिफ्लेक्स जे आहे तर ती त्याच्यामध्ये काम करते. इट प्रिव्हेंट दी वॉटर ऑर इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम दी एंटरिंग दी लंग्स. बघा काही वेळेस समजा प्रयोगशाळेमध्ये तुम्ही एखादा केमिस्ट्रीचा प्रयोग करत असेल तर H2S गॅस जो आहे तर त्याचा जो स्मेल जो आहे तर तो इरिटेट करणार आहे. किंवा बाहेरून जात असताना सुद्धा आपण रस्त्याने चालत असताना तिथं सुद्धा काही वेळेस इरिटेटिंग गॅस जे आहेत तर ते आपल्या नाकापर्यंत आलेले पाहायला मिळतात. ते इरिटेट करतात आपल्याला. मग ते गॅस प्रिव्हेंट करण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी ब्रीदिंग जे आहे तर ते स्टॉप करू शकतो, त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. तर त्याच्यामध्ये या हिअरिंग ब्लोअर रिफ्लेक्स जे आहे तर ती महत्त्वाचा रोल प्ले करताना पाहायला मिळतात. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी हिअरिंग ब्लोअर रिफ्लेक्स अँड देअर फंक्शन. Now we want to start with the next point, that is nothing but the modification of respiratory movement. Some respiratory movements which are regular, while some respiratory movement which get modified for different purpose. वेगवेगळ्या कारणासाठी त्या रेस्पिरेटरी मुवमेंट जे आहेत तर त्या मॉडिफाईड झालेल्या पाहायला मिळतात. नॉर्मल जे रेस्पिरेटरी मुवमेंट जे आहे तर ती इनव्हॉलंटरी आहे, परंतु काही मुवमेंट आपण मॉडिफाईड करून त्या व्हॉलंटरी करू शकतो आणि त्याच्यामुळे रेस्पिरेशनच्या वेळेस काही मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बघा कफिंग असेल, आपण खोकतो तर ती जी मुवमेंट आहे तर त्याला मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट असं म्हणायचं. किंवा यावनिंग जे आहे, यावनिंग आपण ज्याला जांभळी देणे असं म्हणतो. बघा आपल्याला बऱ्याच वेळेस ज्यावेळेस ऑक्सिजन कमी पडतो तर त्यावेळेस आपल्याला जांभळं यायला सुरुवात होते बघा आपण. तर ते यावनिंग जे आहे तर ते सुद्धा मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट असलेली पाहायला मिळते. ठीक आहे. आज आपण बघा रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग हे कसं होतं तर त्याचे जे दोन सेंटर जे आहेत आपण सांगितलं, दोन कंपोनंट नर्व्स आणि केमिकल्स. तर त्याच्याद्वारे आता केमिकल कंट्रोल जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये असणारे जे काही वेगवेगळे केमिकल जे आहेत तर ते सिक्रेट केले जातात आणि त्याद्वारे हार्ट रेट आणि ब्रीदिंग रेट जो आहे तर तो त्या ठिकाणी कंट्रोल केलेला पाहायला मिळतो. ॲवॉर्टिक सेंटर जे आहे आणि त्याचबरोबर लिम्फॉइडिक सेंटर तर त्याच्याद्वारे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे टिश्यूमध्ये जास्त असतं तर त्यावेळेस ते कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो टिश्यूमधून लंग्समध्ये जातो आणि तिथून तो एक्सहेल होताना पाहायला मिळतं. आणि पार्शियल प्रेशर O2चं ज्यावेळेस अल्व्हिओलसमध्ये जास्त असतं तर त्यावेळेस ऑक्सिजन जो आहे तर तो अल्व्हिओलसमधून आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतो आणि तिथून तो टिश्यूमध्ये जातो आणि त्याद्वारे ब्रीदिंग जे आहे तर ते त्या ठिकाणी कंट्रोल केलं जातं. तर त्याला आपण केमिकल कंट्रोल असं म्हणतो. आणि नर्व्स कंट्रोलमध्ये आपण सांगितलं दोन रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत, त्याच्यामध्ये पॉन्स आणि मेडुला की जे ब्रेन स्टेमचे पार्ट असलेले पाहायला मिळतात. आणि ते जे पार्ट जे आहेत की ज्याच्यामध्ये परत 3 रेस्पिरेटरी सेंटर्स आहेत. त्याच्यामध्ये इन्स्पिरेटरी सेंटर, त्याच्यानंतर इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर आणि त्याच्यानंतर न्यूमोटॅक्सिक सेंटर. त्याच्यामध्ये बघा रेस्पिरेटरी सेंटर आणि त्याच्यामध्ये इन्स्पिरेटरी सेंटर आणि इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर जे आहेत तर ती कुठं प्रेझेंट आहेत, विच आर प्रेझेंट इन दी मेडुला रिजन ऑर मेडुला ऑब्लॉंगेटा ऑफ दी ब्रेन. व्हाईल दी न्यूमोटॅक्सिक सेंटर जे आहे तर ते कुठं प्रेझेंट आहे, विच इज प्रेझेंट इन दी पॉन्स पार्ट. आणि त्याच्याद्वारे आपले झोपेवरती कंट्रोल जे आहे ती गाढ झोप असेल किंवा क्षणामध्ये असणारी झोप असेल किंवा विकफुलनेस असेल तर ते कंट्रोल केलं जातं आणि त्याद्वारे ब्रीदिंग जे आहे तर ते कंट्रोल केलं करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आपण ते कंट्रोल करण्याची प्रोसेस आहे तो जो फिनॉमिनॉन जो आहे तर त्याला आपण हिअरिंग ब्लोअर रिफ्लेक्स असं म्हणलं. आणि ते हिअरिंग ब्लोअर रिफ्लेक्स जे आहे तर ते कोणकोणते फंक्शन्स करते याचाही स्टडी करा. आणि त्याच्यानंतर मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट जे आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून कफिंग आणि यावनिंग आपण सांगितलं तर त्याचा स्टडी केलेला. नेक्स्ट लेक्चरला आपण रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड असणारे डिसीज जे आहेत तर त्याचा स्टडी करणार आहोत. आज आपण या ठिकाणी